नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आता आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील किल्ले विशालगड या ठिकाणी. आता आपण उभे आहोत किल्ले विशालगडाच्या पायथ्याशी. तुम्हाला माझ्या पाठीमागे जो दिसतो तो विशाल असा विशालगड हा कोल्हापूरच्या वायव्य 76 किलोमीटर अंतरावरती वसलेला आहे. सह्याद्रीची डोंगर रांग कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळा करणाऱ्या या डोंगरावरती किल्ले विशालगड उभा आहे. याचा जर इतिहास पाहिला गेला तर इसवी सन 1160च्या सुमारास दुसरा राजा भोज यांनी आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळगडावरती हलवली. त्यानंतर राजा भोज यांनी घाटमाथ्याचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यामधीलच एक किल्ला म्हणजे हा विशालगड. किल्ले विशालगड हा नावाप्रमाणेच विशाल आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरित्याच दुर्गमतेचं कवच लाभलेलं आहे. इतिहासातील महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षी असणारा आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था मन उद्विग्न करणारी आहे. इतिहास व किल्लेप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे. या किल्ल्याचा जर इतिहास पाहायला गेला, 28 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर 3 मार्च 1660 रोजी सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा टाकला. हा वेढा फोडून महाराज पावनखिंडीत आले. पावनखिंडीत 300 निवडक मावळ्यांसहित बाजीप्रभूंनी सिद्धीचे सैन्य रोखून ठेवले व आपल्या प्राणांची आहुती दिली. त्याच वेळेला जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सूर्ये विशालगडाला वेढा घालून बसले होते. महाराजांनी हा वेढा मोडून काढला व महाराज सुखरूपपणे विशालगडावरती पोहोचले. त्यावेळी महाराजांनी किल्ल्याचे जुने नाव खेळणा किल्ला बदलून विशालगड हे नाव ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगडाच्या मजबूतीकरता 5,000 होऊन खर्च केल्याचे अनेक दाखले आपल्याला इतिहासामध्ये सापडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी विशालगडावरती अनेक बांधकामे केली. 1686 मध्ये शिर्क्यांचे बंड मोडून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी कवी कलशांना पाठवले, परंतु पराभूत होऊन त्यांनी पुन्हा विशालगडाचाच आसरा घेतला. इसवी सन 1689 मध्ये संभाजी महाराज विशालगडावरून रायगडावरती जाताना संगमेश्वर येथे तुळापुरी पकडले गेले व त्यांची तेथे हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशालगड मराठ्यांच्या हालचालीचे प्रमुख केंद्र होता. रामचंद्र पंत अमात्यांनी विशालगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. आता आपण आहोत विशालगडाच्या पायथ्याशी. आता आपण या गडाबद्दलचा इतिहास जाणून घेतला, तर आता आपण प्रत्यक्ष गडावरील वास्तू, गडावरती झालेल्या अनेक गोष्टी यांची माहिती घेणार आहोत आणि ही माहिती आपल्याला देणार आहेत मराठा तितुका मेळावा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रणजित निवासराव घरपणकर, जे गेले 8 वर्ष या किल्ल्याच्या जतन, पुनर्वसन व संवर्धनासाठी काम करत आहेत. तर त्यांच्याकडून आता या पुढील माहिती आपण जाणून घेऊयात. नमस्कार, जय शिवराय. मी रणजित निवासराव घरपणकर, संस्थापक अध्यक्ष मराठा तितुका मेळावा व प्रतिष्ठान कोल्हापूर. आमच्या संघटनेमार्फत गेली 8 वर्षापासून किल्ले विशाळगडावरती दुर्ग संवर्धनाचं कार्य सातत्याने सुरू आहे. ते दुर्ग संवर्धनाचं काम करत असताना आम्हाला ज्या गोष्टींच्या उणिवा दिसल्या, ज्या गोष्टी करण्यासारख्या वाटल्या, त्या गोष्टींची आम्ही पूर्तता करत आलेलो आहोत. इथून पुढे सुद्धा आम्ही ते करत राहणार आहोत. आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा किल्ल्याचा आपण पूर्व इतिहास समजून घेतला. इतिहास जाणून घेणं आणि वास्तुस्थिती आत्ता जी गडाची आहे ती बघणं, याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आता आपण इथून पुढे मार्गक्रमण करणारच आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष गडावरती काय चाललेलं आहे, काय वस्तुस्थिती आहे, गडावरती किती वास्तू आहेत, त्या सर्व वास्तूंचं यथायोग्य दर्शन आपण या व्हिडिओमध्ये घडवत आहोत. चला आपण सुरू करूया किल्ले विशाळगडची सफर. या ठिकाणी आपण पाहू शकतो, हा पूर्ण दर्शनी भाग आहे किल्ले विशाळगडचा. पूर्ण किल्ले विशाळगडाला चारी बाजूनी खंदक केलेला आहे. पूर्वीचा ऐतिहासिक शिवकालीन जो राजमार्ग किल्ले विशाळगडावरती जाणारा होता, तो खालून दरीतून जाणारा पायरी मार्ग होता. आता या घटकेला आपण इथं पाहू शकतो, तर हो शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कॉन्क्रीटचा पूल केलेला आहे. पूर्वी या ठिकाणी लोखंडाचा पूल होता. तो धोकादायक स्थितीत आल्यानंतर शासनाने याच्यावरती पक्का आरसीसी ब्रिज तयार केलेला आहे, जो दळणवळणासाठी सोपा आहे. पण याच्यामुळे होतं असं की याची गडाची दुर्गमता, त्याची भव्यता, त्याचे ऐतिहासिक महत्व याच्यामुळे बाधा पोचते. ही एक तरतूद केलेली आहे की त्याच्यामुळं गडावरील जे रहिवासी लोक आहेत यांच्यासाठी हे जाण्या येण्याचं सोयीचं व्हावं. पण याच्यामुळं गडाच्या मूळ ढाच्याला हा धक्काच पोचलेला आहे. कारण ऍक्च्युअली जो रस्ता आहे तो खालून आपल्या दरीतून जाणारा पायरी मार्ग हा मूळचा मार्ग आहे. त्या मार्गाचा वापर होणं हा अत्यंत गरजेचा आहे. इथं आपल्याला आपण प्रत्यक्ष समोर बघू शकतो. इकडे आपण पुढती या साईडला येऊया. या ठिकाणी बघूया, इकडे जो खंदक आहे, या खंदकातून तो जाणारा पायरी मार्ग
किल्ल्यावरती वरती जातो आणि त्या साईडनी आपण पायरी मार्ग दिसू शकतो. तो पायरी मार्ग वरतून येऊन इकडून उजव्या हाताला हे जे लोक चाललेले आपल्याला दिसतात, हा मूळचा पायरी मार्ग गडावर जाणार आहे. या ठिकाणी प्रथम दर्शनी तिथे एक दरवाजा, इथे दुसरा दरवाजा, त्या पुढती गेल्यानंतर आपण आता पाहणारच आहोत या ठिकाणी पुढचा दरवाजा. असे दरवाज्यांची रचना त्या काळी केलेली होती. आत्ताच्या घडीला काळाच्या ओघात ते सर्व दरवाजे नामशेष झालेले आहेत. एका दरवाजाचे अवशेष आपल्याला पुरातत्व खात्याच्या माध्यमातून जतन केलेले दिसू शकतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. पण मूळचा मार्ग हा आहे की इथून सरळ पुढे गेल्यानंतर या दगडाच्या पायरी मार्गावरून गेल्यानंतर 5 दरवाज्यांची रचना पूर्ण करून आपण किल्ल्यावरती त्या ठिकाणी प्रवेश करतो होतो. पण आता असं झालेलं आहे की डायरेक्ट किल्ल्यावरून आपण समोरून आल्यानंतर पुलावरूनच डायरेक्ट समोर किल्ल्याला जाण्याचा मार्ग केला गेलाय. त्याच्या व्यतिरिक्त अजून याच्यामध्ये खोडसाळपणा केला गेलेला आहे. तो म्हणजे तिथून डाव्या साईडला आपण इथे दिसतं बघा की त्या लोखंडी ज्या शिड्या लावलेल्या आहेत, तो जाण्या येण्यासाठी सोयीचा असा पर्यायी मार्ग इथल्या स्थानिक लोकांनी वगैरे करून घेतलेला आहे. आणि तो मार्ग हा किल्ल्याची असणारी ऐतिहासिक तटबंदी व बुरुज याची छेडछाड करून त्याच्यामधून ती शिडी काढून तिथून वरती गेलेला आहे. आणि हे पूर्णतः चुकीचं आणि अक्षम्य आहे. चला आपण पूर्ण या ठिकाणी जाऊन किल्ल्याचा मूळचा मार्गापासून किल्ल्याची भ्रमंती सुरू करून आपण किल्ल्यावरची ऐतिहासिक वास्तूंचं दर्शन करूया. आता आपण आलो आहोत किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती. मगाशी सांगितल्याप्रमाणे हाच तो मार्ग आहे जो विशाळगडावरती ऐतिहासिक शिवकालीन राजमार्ग या नावाने ओळखला जातो. पूर्वी या ठिकाणी हा मार्ग जाणीवपूर्वक बंद करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि या ठिकाणी अडगळ सदृश्य गोष्टी रचल्या गेल्या होत्या. आमच्या संघटनेच्या मार्फत ते सर्व इथून हटवून या ठिकाणी ही 18 फुटाची शिवकालीन राजमार्गाची कमान उभी केली गेली आणि इथूनच आपल्याला आता गडावरती प्रवेश करायचा आहे. आपण कमानीमधून आत आल्यानंतर इकडून सरळ आल्यानंतर या ठिकाणी आपण खंदक आपल्याला लागेल. इथून आपल्याला उजवीकडे वळती वळायचं आहे. इकडून गेल्यानंतर हा पायरी मार्ग या साईडनी पुढे असा खाली जाणार आणि इकडून आपण या पायरी मार्गावरून वरती या ठिकाणी जायचं आहे. आता मगाशी उल्लेख ज्या केल्याप्रमाणे हा जो पूल तयार केला त्याच्यामुळे झालंय असं की तिथून डायरेक्ट माणूस चालून इकडे येऊन इकडच्या बाजूने वरती त्या ठिकाणी पोहोचू शकतो. पण या मार्गाचे अस्तित्व हे पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे आणि हा मार्ग अडगळीस पडलेला आहे. या ठिकाणी वरच्या पुलावरून इथले स्थानिक लोक, येणा जाणारे पर्यटक, जे हुल्लडबाज आहे ते या ठिकाणी कचरा फेकतात. वरून प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल्स वगैरे फेकलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा सगळा जो परिसर आहे दरीचा, या ठिकाणी सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं असतं. बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे सगळ्या घाणेरडे प्रकार इथं या ठिकाणी करून ठेवलेले असतात. याच्यातून हा मार्ग जाणीवपूर्वक बंद करण्याचा उद्देश समोर येतो आणि त्याच्यासाठी आमची संघटना काम करते की हा ऐतिहासिक ठेवा जो आहे हा कायमस्वरूपी उजेडात राहावा, याच्याकरता या मार्गाचं कायम आमच्यातर्फे साफसफाई, स्वच्छता केलेली असते. कमानीच्या माध्यमातून किल्ले विशाळगडच्या नावाचा बोर्ड देखील या ठिकाणी लावला गेला. या ठिकाणाहूनच सर्वांनी, इतिहासप्रेमी शिवभक्तांनी गडाच्या वरती जावं ही आम्ही विनंती करतो, कारण गडाची दुर्गमता आणि गडाचं ऐतिहासिकपण हे याच मार्गावरून वरती किल्ला पाहण्यासाठी जाण्यासाठी योग्य आहे आणि सोयीस्कर सुद्धा आहे. पायरी मार्गावरून खाली आल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला सगळ्यात पहिलं मंदिर गडावरचं दिसेल, ते या ठिकाणी गणेश मंदिरची घुमटी सदृश्य मंदिर आपण गणेशाचं पाहू शकता. याच्यामध्ये तांदळा स्वरूपाची गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे. पुढच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत, हे आहे श्री खोकलाई देवीचं मंदिर. पायरी मार्गावरूनच वरती जात असताना उजव्या बाजूला आपल्याला श्री खोकलाई देवी मंदिर हे येणाऱ्या पर्यटकांचं, गडावरील रहिवाशांचं हे एक श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी आपले नारळ वगैरे देऊन आपल्या पूजा संपन्न केल्या जातात आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून ज्या गडावरती पाठीमागे उल्लेख केल्याप्रमाणे 31 वास्तू आहेत, त्या वास्तूंना आम्ही 8 वर्षापूर्वी ज्यावेळेला काम सुरू केलं त्यावेळेला कुठल्याही वास्तूच्या नावाचा साधा इथं उल्लेख देखील नव्हता. एवढंच काय तर हा कोणता किल्ला आहे हे कळायला सुद्धा मार्ग नव्हता, कारण किल्ल्याचा नावाचा सुद्धा कुठे उल्लेख केला नव्हता. त्याच्यामुळे आम्ही त्या कमानीवरती आणि प्रत्येक वास्तूवरती, वास्तूच्या ठिकाणी त्या वास्तूचं नाव असणारे फलक लावायचं काम पहिल्यांदा हाती घेतलं आणि अशा प्रकारचे खोकलाई देवी, गणेश घुमटी अशा प्रत्येक वास्तूच्या ठिकाणी आम्ही हे फलक लावलेले आहेत. इथून पुढे आल्यानंतर आपण प्रत्यक्ष खोकलाई देवीचं मंदिर बघत असताना हे मंदिर पूर्वी अशा पद्धतीचं नव्हतं. याच्यावरती तात्पुरत्या स्वरूपाचं शेड बांधलेलं असायचं. ते पावसाळ्यात आणि वादळ वाऱ्यामध्ये ते पडलं जायचं. त्याच्यानंतर याच्यावरती हे
चांगल्या पद्धतीचं छत्र निर्माण केलं गेलंय. देवीच्या नावाचा त्या ठिकाणी बोर्ड सुद्धा लावला गेलाय. ज्या अन्वये होतंय असं की आल्यानंतर त्या व्यक्तीला कळावं तरी की बाबा दैवत कोणतं आहे. त्याच्यासाठी गडावरती असणाऱ्या सर्व मंदिरांना त्या त्या मंदिरांच्या देवतांचे नावांचे फलक हे सुद्धा लावले गेलेले आहेत. आपण गडाच्या दुसऱ्या टप्प्यावरती आलेलो आहोत. पायथ्यातून इकडेपर्यंत येईस तोपर्यंत या ठिकाणी ज्या पद्धतीने दरवाजाचे अवशेष दिसतात तसेच दरवाजांची शृंखला या मार्गावरती त्या काळी अस्तित्वात होती. पण काळाच्या ओघात हे सर्व दरवाजे नामशेष झाले. हा दिसण्यायोग्य दरवाजा जो होता तो देखील पडझड झाला. पण पुरातन खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी थोडीशी डागडुजी करून त्याचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न झालेला आहे. इथूनच आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे. दुसऱ्या टप्प्यावरती आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता हा किल्ल्याचा नकाशा, वास्तुदर्शन व इतिहासाची माहिती देणारा फलक आपल्या संघटनेतर्फे या ठिकाणी लावला गेला. याचा उद्देश असा आहे की येणारे पर्यटक, शिवभक्त, भाविक, दुर्गप्रेमी जे लोक या ठिकाणी येत होते त्यांना केवळ किल्ल्यावरती 2-3च वास्तू आहेत एवढंच त्यांच्यापुरतं मर्यादित असायचं. बोर्ड लावल्यानंतर त्यांना समजून कळालं की या ठिकाणी 31 वास्तू ह्या दुर्गावरती पाहण्यासारख्या आहेत. अवशेष संपन्न असा समृद्ध असणारा हा किल्ला एवढा दुर्लक्षित राहिला हे खूप मोठं दुर्भाग्य आहे. बोर्डच्या माध्यमातून या ठिकाणी किल्ल्याचा इतिहास, भौगोलिक स्थिती, किल्ल्यावरील 31 वास्तूंचे नावे व किल्ल्याचा नकाशा वास्तूंच्या फोटोसह या ठिकाणी पाहता येतो. या ठिकाणी जरी मोबाईलवरती फोटो जरी काढून घेऊन गडाची भ्रमंती करायची म्हटलं तरी हे सोपं जातं. याच्याकरिता या ठिकाणी हा बोर्ड लावण्याचं काम संघटनेने केलेलं आहे. अशा स्वरूपाचे वास्तूंचे दिशादर्शक फलक हे संघटनेमार्फत येणाऱ्या मार्गावरती आणि वास्तू दर्शनासाठी ठिकठिकाणी लावले गेलेले आहेत. आत्ता आपण ज्या बोर्ड पाहिला त्या बोर्ड वास्तूचा मार्गदर्शक फलक, त्या बोर्ड पासून पुढे आल्यानंतर 2 रस्ते फुटतात. एक रस्ता उजव्या बाजूला भोसलेवाडीकडे जातो, दुसरा रस्ता डावीकडे गडाच्या पूर्व दिशेला आपण पाताळदरीकडे जातो. त्या मार्गावरून आपण आता पुढे आलेलो आहोत. या ठिकाणी येत असताना आपण बघू शकतो की हा पूर्ण जो मार्ग आहे हा ऐतिहासिककालीन फरसबंदी मार्ग आपण पाहू शकतो. हा बघा, हा पूर्ण दगडाने बांधकाम केलेला त्यावेळेचा हा पूर्ण मार्ग आहे. संपूर्ण किल्ल्यावरती पूर्व, पश्चिम, दक्षिणोत्तर जाण्यासाठी त्या काळी अशा स्वरूपाचे मोठे मोठे मार्ग हे केलेले होते. ते आज देखील त्यांचं अस्तित्व जपून आहेत याचा हा पुरावा आहे. आपण आता या फरसबंदी मार्गावरून चालत आल्यानंतर आपण उजव्या साईडला माझ्या हाती पाहू शकता, हे आहे गडावरील अमृतेश्वर महादेवाचं मंदिर. या मंदिराचं बांधकाम हे पूर्णपणे पुरातनकालीन आहे. दगडी बांधकाम केलेले हे मंदिर आहे. याच्या पुढं एक छत्र जे निर्माण केलेलं आहे तो सभा मंडपासाठी सेवाभावी संघटना, शिवकार्य करणाऱ्या बऱ्याचशा संघटना या किल्ले विशाळगडवरती कार्यरत आहेत. बऱ्याच वर्षापासून त्या या ठिकाणी आपली सेवा शिवरायांच्या चरणी वाहतात. त्याच्यापैकीच काही संघटनांनी या ठिकाणी हे छत्र करण्याचं काम, मंदिराचं डागडुजीचं काम सुद्धा त्या करत असतात. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत अमृतेश्वर महादेव मंदिरामध्ये. विशालगडावरील एक जागरूक देवस्थान हे मानलं जातं. या मंदिराच्या बरोबरच समोर तुम्ही पाहाल तर इथं एक अर्धवट तुटलेला तोफेचा तुकडा इथं ठेवलेला आहे. अमृतेश्वर मंदिराच्या बरोबर समोर असणाऱ्या पाण्याच्या टाकी शेजारी आता आपण आहोत. तर ऐतिहासिक काळामध्ये पाण्याचं नियोजन कसं केलं जायचं याचं जिवंत व मूर्तिमंत उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. जो नैसर्गिक पाण्याचा जो स्रोत आहे तो इथं अशा पद्धतीनं अडवलेला आहे. हा जो आहे तो पहिला टप्पा आहे. हा पहिला टप्पा पूर्ण भरल्यानंतर या पहिल्या टप्प्यामधून पाणी सांडव्याद्वारे दुसऱ्या टप्प्यात येतं. इथं तुम्ही पाहू शकता की अगदी 2 दगडांमधून सुद्धा पाणी आपल्याला पाझरताना दिसत आहे. त्यानंतर हा दुसरा टप्पा आपण इथं पाहतोय. हा दुसरा टप्पा या ठिकाणी असा हा तयार केलेला आहे. हा दुसरा टप्पा पूर्ण भरल्यानंतर याला सुद्धा एक त्यांनी छोटासा सांडवा किंवा आपण त्याला पाण्याचा पाठ म्हणू शकतो. एका विशिष्ट उंचीला पाणी पोचल्यानंतर ते ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये येतं. तर हे करण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे हे अशा पद्धतीनं पाण्याचा साठा केल्यामुळं पाणी एका जागी जास्त वेळ थांबून राहत नाही व ते अशुद्ध सुद्धा लवकर होत नाही व ते वापरण्यायोग्य कायमस्वरूपी राहतं. आता आपण आलेलो आहोत पाताळदराकडच्या जी दरीची बाजू जी येते पूर्व दिशेची गडाच्या, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी भौगोलिक रचना गडावरची अशा प्रकारे तयार झालेली आहे की इकडच्या साईडला ही पूर्ण दरी आहे. हे गडाचं एक टोक राहतं आणि या साईडला पूर्ण टेक चालू होतो.
टेकडी चालू होते. आता ह्या ठिकाणी जर बघितलं समोर तर हा दोन्ही साईडून आलेला बेचक्याचा भाग आहे. नैसर्गिक रचनाच या ठिकाणी अशा प्रकारे तयार झाली की गडावरती हा गोगळत येणारा जो भाग आहे, पाण्याचा जो प्रवाह आहे, वरती साठलेलं पावसाच्या वेळेला जे पडणारं पाणी आहे ते पूर्ण ह्या दोन्ही साईडने इथे संकलित होतं आणि इथून त्याचा प्रवाह लागून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी इथून व्हायला चालू होतं. आता या ठिकाणी साठलेलं एकत्रित जमा होणारं पाणी याचा निचरा हा किल्ल्यावरून बाहेर झाला पाहिजे, याच्याकरिता स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे हा शिवकालीन दगडी पूल. ह्या बाजूला व ह्या बाजूला गडाच्या दोन्ही ठिकाणांना सांधणारा हा पूल त्या काळी तयार केला गेला. याची रचना ही पूर्ण दगडाची आहे, पाहू शकता आपण, आणि याला कमानी सुद्धा आहेत दोन. तर इकडून जे साठणारं पाणी आहे, इथून जे ओघळत येणारा प्रचंड पाण्याचा प्रपात आहे, तो या ठिकाणी आल्यानंतर इकडून या ढळाणीवरून असा पूर्ण या पुलाच्या खालून पास होतो आणि या साईडला आपण पाहिलं पूर्ण दरी आहे, याच्यामध्ये जाऊन हे पाणी पडतं आणि तिथून ते किल्ल्याच्या बाहेर निघून जातं. हे पाण्याच्या बाहेर पडण्याच्या निचरा होण्यासाठीचा केलेला हा कामाचा एक अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता. नमस्कार. आता आपण आहोत विशालगडावरील पूर्वेला असणाऱ्या पाताळ दरीमधील बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी स्थळाजवळ. 13 जुलै 1660च्या पावनखिंडीत झालेल्या रणसंग्रामामध्ये बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे तसेच आपल्या असंख्य मावळ्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे पार्थिव देह विशालगडावरती आणले व विशालगडावरती आणल्यानंतर त्यांनी विधिवत अंत्यसंस्कार केले व अंत्यसंस्कार केल्यानंतर या ठिकाणी त्यांनी या समाधी निर्माण केल्या. 350 वर्षानंतरही या ठिकाणी आल्यानंतर पावनखिंडीच्या रणसंग्रामाची आठवण येते. खिंडीचाही गळा दाटून येतो. रक्ताचा सडा शिंपून स्वामीनिष्ठेपायी स्वराज्यासाठी बाजींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे व असंख्य मावळ्यांना मानाचा मुजरा